नमस्कार प्रेक्षक हो. आज आपण पाहणार आहोत देवदिवाळी याबद्दल माहिती. देवदिवाळी ही कार्तिक पौर्णिमेला साजरी करण्यात येतात. या दिवशी दीपदानाला अतिशय महत्त्व असते. कधी आहे ही देवदिवाळी, कुठे आणि किती दिवे लावायचे याची संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. देवदिवाळी ही कार्तिक पौर्णिमेला साजरी करण्यात येते. असं म्हणतात की या दिवशी देव पृथ्वी तलावर येतात. देवदिवाळीच्या दिवशी दिवे दान करण्याची परंपरा आहे. यामुळे सर्व प्रकारचे संकट दूर होतात आणि जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते. त्यामुळे दिवे कधी आणि कुठे दान करावे, किती दिवे दान करावे हेही जाणून घेणं गरजेचं असतं. कधी आहे यावेळीची देवदिवाळी? हिंदू पंचांगानुसार कार्तिक पौर्णिमा तिथी ही शुक्रवारी 15 नोव्हेंबरला सकाळी 6:19 पासून 16 नोव्हेंबर मध्यरात्री 2:57 पर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार 15 नोव्हेंबरला कार्तिक पौर्णिमा असून या दिवशी देवदिवाळी साजरी करण्यात येते. दिवे कोठे दान करायचे? मंदिरात दिवे दान करा. विद्वान ब्राह्मणांच्या घरी दिवे दान करतात. नदीकाठावर किंवा नदीत दिवे दान करतात. दुर्गम ठिकाणी किंवा जमिनीवर दिवे दान करतात. कधी करावे दीपदान? दीपदान प्रदोष काळात किंवा नंतर देखील दान करू शकतात. प्रदोषकाल देवदिवाळीच्या मुहूर्त 15 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5:10 पासून ते 7:47 या कालावधीत आहे. सर्व स्नान पर्व आणि व्रताच्या वेळी दीपदान करतात. धनत्रयोदशी, नरक चतुर्थी, यमद्वितीया, दिवाळी, अमावस्या किंवा पौर्णिमेला दीपदान केले जाते. दुर्गम स्थळी किंवा भूमीवर दीपदान केल्याने व्यक्ती नरकात जाण्यापासून वाचतो. पद्मपुराणाच्या उत्तरखंडात स्वयं महादेव कार्तिकेयला दिवाळी, कार्तिक कृष्ण पक्षाच्या 5 दिवसात दीपदान करण्याचे विशेष महत्त्व सांगितले गेलेले आहे. किती दिवे दान करावेत? देवदिवाळीला नदीकाठावर 11, 21, 51 किंवा 108 दिवे लावा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही यापेक्षा जास्त दिवे लावू शकतात. दिवे दान करण्याचे फायदे. अकाली मृत्यू टाळण्यासाठी दिवे दान करा. आपल्या मृत नातेवाईकांसाठी अर्थात पितरांच्या उद्धारासाठी दिवे दान करा. देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या आशीर्वादासाठी दिवे दान करतात. यम, शनी, राहू आणि केतू यांचा वाईट प्रभाव टाळण्यासाठी दिवे दान करा. सर्व प्रकारचे त्रास, वाद, संकटे टाळण्यासाठी दिवे दान करा. जीवनातील अंधार दूर करण्यासाठी आणि प्रकाश आणण्यासाठी आपण दिवे दान करतो. मोक्षप्राप्तीसाठी दिवे दान करा. कोणत्याही प्रकारची पूजा किंवा शुभ कार्य यशस्वी होण्यासाठी दिवे दान करा. घरामध्ये संपत्ती आणि समृद्धी सुनिश्चित करण्यासाठी याला दीपदान देखील केले जातात. कार्तिक महिन्यात भगवान विष्णू किंवा त्यांच्या अवतारांसमोर दिवे लावल्याने सर्व यज्ञ, तीर्थयात्रा आणि दान यांचे फळ मिळते. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.